सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच पक्षाचे नेते सध्या प्रभागांच्या दौऱ्यांसाठी बाहेर पडलेले आहेत. ठाण्यामध्ये देखील असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आज ठाण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा आहे आणि राज ठाकरे खास माजिवड्यामध्ये भेट देणार आहेत. कारण मनसेचे ठाण्याचे प्रभाग क्रमांक 8 चे अध्यक्ष सचिन कुरेल हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आपल्यासोबत सचिन कुरेल आहेत. त्यांनी आज सकाळपासून एक कॅम्पेनिंग सुरू केलंय की वाघ येतोय त्याच्या बछड्याला भेटण्यासाठी. एकूणच या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आज राज ठाकरे या ठिकाणी दौऱ्यावरती येत आहेत, संपूर्ण प्रभागाचा दौरा करणार आहेत. कशी तयारी चालू आहे आणि एक उमेदवार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? वाघ येतोय बछड्याला भेटायला, ही खरी गोष्ट आहे. आणि एक उत्साह प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आलेला आहे आणि एक जोश आणि एक वेगळंच वातावरण माझ्या प्रभागामध्ये निर्माण झालेलं आहे की राजसाहेब स्वतः येत आहेत. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे का असं वाटतं का प्रचाराला साहेब आलेले आहेत आणि साहेबांचा आशीर्वाद मला भेटलेला आहे आणि मतदारांमध्ये पण एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक म्हणजे असं एक चित्र तयार झालेलं आहे का आता बस आम्ही निवडून आलो. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाली आणि युतीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. युतीमुळे ह्या निवडणुकीवर कसा परिणाम झालाय, तुमच्या मनामध्ये प्रचारासाठी कसा एक वातावरण आणि निर्माण झालेलं आहे आणि प्रचाराचे कोणते मुद्दे सध्या प्रामुख्याने तुम्ही घेताय? बघा, पहिली गोष्ट तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे दोन्ही कार्यकर्त्यांची मनातली इच्छा पूर्ण झाली 20 वर्षानंतर. जेव्हा राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले, हे सर्वांच्या मनातली इच्छा होती आणि ती आता पूर्ण झालेली आहे आणि तो एक जोश निर्माण झालेला आहे, जो उत्साह निर्माण झालेला प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये तो वेगळाच आहे. आणि जेवढे मुद्दे आहेत प्रभागातले हे घेऊन आम्ही लोकांकडे चाललेलो आहे. म्हणजे जसं विकासाचे मुद्दे आहेत माझ्या प्रभागामध्ये बघायला गेलं तर मी जेव्हा निवडणुकीमध्ये आता आहे प्रचाराला फिरतो, आम्ही चारही उमेदवार जेव्हा प्रचाराला फिरतोय तर तिकडची पाहणी पण होत चाललेली आहे आणि त्या पाहणीमध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे का आता निवडून येऊन आम्हाला 5 वर्षाची कामं नाही करायची आहेत, आम्हाला मागच्या 20 वर्षाची आणि पुढच्या 5 वर्षी आणि 25 वर्षाची कामं करायची असं दिसून आलेलं आहे. तुमच्या प्रचाराची सध्या एक टॅगलाईन आहे, नात्यांच्या विरोधात विकासासाठी परिवर्तनाच्या दिशेने. म्हणजे एकूण घराणेशाहीच्या विरोधात आता हे पॅनल या ठिकाणी निवडणूक लढते. कसं पाहता या गोष्टी? हा ना, घराणेशाही विरोधातच आहे हे सर्व चाललेलं आहे. कसं आहे का एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एखादा व्यक्ती काम करत नसतो, ही पॅनल सिस्टम जी चालू झाली 4-4 नगरसेवक निवडून देण्याचं, त्याचं कारण काय आहे? कारण का एखादा नगरसेवक काम करत नसतो तर बाकीचे 3 करतील. पण आता जर वेगळं झालेलं आहे, जर एकाच कुटुंबातील सगळे उमेदवार असतील आणि ते कुटुंबच काम करत नसेल तर मग विरोध कोण करणार आणि लोक जाणार तरी कोणाकडे? म्हणून हे सगळ्या ज्या गोष्टी घडतायत ना, हे खूप चुकीचं झालेलं आहे. नक्कीच, जसं की आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, उमेदवारांमध्ये उत्साह आहे आणि आज राज ठाकरे यांचा दौरा झाल्यानंतर तो उत्साह कसा वाढतोय आणि प्रचाराला कसा वेग येतोय येणाऱ्या काळात अधिक स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोहमसह मी सिद्धेश, बित्तम बातमीसाठी ठाणे.